नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वर्ग 8वीचा सुलभ भारती मराठी हा विषय बघणार आहोत। त्यामध्ये आपले 12वा पाठ आहे शब्दकोश। हे एक स्थूलवाचन आहे। आता शब्दकोश म्हटलं की काय, ते शब्दकोश म्हणजे शब्दांचे भांडार। शब्दांचे भांडार असते, ज्याप्रमाणे आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो। हे शब्द सहजपणे आपल्या कानावरती पडत असतात, म्हणजे रोज रोज हे शब्द काय होत असते, आपल्या कानावर पडत असतात अथवा वाचनातून आपल्याला समजत असतात। संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावत असतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो। प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असेलच असे नसते। म्हणजे काय असते की आपल्याला काही अर्थांचा शब्द नेमका काय आहे तो कधी समजतो कधी समजलेला नसतो असं यामध्ये सांगितलेलं आहे। भाषिक समृद्धीसाठी शब्दांचा नेमका अर्थ माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक असते। यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे। म्हणजे काय आहे, शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे। आपल्याला नवीन शब्द व त्यांचे अर्थ हे शब्दकोशात आपल्याला मिळतात। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला याची थोडक्यात प्रस्तावना सांगितलेली आहे की यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत आणि नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो। हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्यांचे मार्गदर्शन या पाठातून मिळते आणि नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्यांची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी, या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वाचा असतो। म्हणजे काय आहे शब्दकोश म्हणजे काय, तर शब्दांचे भंडार असते। म्हणजे आपल्याला नवीन नवीन शब्द हे बघायला मिळतात, त्याचप्रमाणे आपल्याला वाचायला मिळतात, त्याचे अर्थ आपल्याला शब्दकोशात पाहायला मिळतात। शब्दकोश पाहायला शिकणे व शब्द संपत्ती वाढविणे या उद्देशाने शब्दकोशांची ओळख करून देणारा हा पाठ आहे। आणि शब्दकोश पाहणे व ज्ञान मिळविणे हे आपल्यासाठी काय असते, आनंददायी असते। आणि हीच आपल्याला या पाठातून शिकवण घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये दोन मैत्रिणींमधील आपल्याला संवाद बघायचा आहे। आपल्याला चित्रामध्ये दाखविलेले आहे नेहा आणि सायली। आता नेहा स्वातंत्र्य दिनी सायलीला म्हणते की स्वातंत्र्य दिनी प्रजासत्ताक दिन या शब्दातील दिन शब्दाचा अर्थ दिवस आहे, हो ना ग? सायली म्हणते की हो, असाच आहे का ग? नेहा म्हणते की अगं, मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता, तू घरी। सायली म्हणते दोन्ही शब्द नीट बघितलेस का, तू कसे लिहिले आहेत? नेहा म्हणते की आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहायचा ते। सायली म्हणते की हा बघ मागचा धडा आणि हा शब्द बघ दिन। नेहा म्हणते अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे। सायली म्हणते की बरोबर, दिन शब्दात दीर्घ आहे आणि दिन म्हणजे गरीब। म्हणजे यामध्ये दोन शब्दातील स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या शब्दातील फरक आहे। दिन म्हणजे दिवस आणि हा जो मोठ्या विलांटीचा शब्द आपल्याला दाखविलेला आहे तो काय होतो, तो म्हणजे दीर्घ। दिन शब्दात ऱ्हस्व आहे। ह्रस्व म्हणजे छोटा, म्हणजे आखूड, आणि दिन म्हणजे दिवस। शब्दाची किती गंमत आहे ना, अशी नेहा सायलीला म्हणत असते की अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक। सायली म्हणते की आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया। नेहा म्हणते की अगं पण कसे, आपल्याला सारखे आपल्या बाईकडे जावे लागेल अर्थ विचारायला। सायली अगं नाही, मला माहिती आहे त्याची गंमत, शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते। सायली आणि नेहा यांच्याबरोबर शब्दाचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे आणि त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दकोश म्हणजे काय, शब्दांच्या जाती। यांनी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन शब्दांमधील फरक यांनी या पाठामध्ये समजून घेतलेला आहे आणि तो कसा पाहायचा हे देखील लक्षात। आता शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया। मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा एका समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास आपण काय म्हणतो, शब्द असे म्हणतो।
म्हणजे ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास आपण किंवा अक्षर समूहास आपण काय म्हणतो? शब्द. आता कोश कशाला म्हणायचं? तर संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. कोश म्हणजे काय? तर कोश म्हणजे संग्रह, म्हणजे सगळ्या शब्दांचा एक संग्रह असतो, म्हणजे शब्दसंग्रह होय. आणि हा झाला शब्दकोश, शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित देशामध्ये म्हणजे प्रगत देशामध्ये आपल्याला असं दिसून येतं वाच्यार्थ म्हणजे काय? त्याचा मूळ अर्थ, शब्दाचा मूळ अर्थ. पण विकसित भाषात, विकसित जी भाषा असते म्हणजे प्रगत भाषा, त्यात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक आढळतो. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला आपण शब्दसंग्रह असे म्हणतो, म्हणजे ग्लॉसरी. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश म्हणजे डिक्शनरी असे म्हणतो. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणतेही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. त्या नक्की कळत असते. आणि अलीकडे सर्व भाषांतील कोशांतील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. आता या शब्दकोशाची आपण थोडक्यात उद्दिष्टे बघूया. तर याची उद्दिष्टे म्हणजे प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो हे कळणे आणि शब्दाचा योग्य अर्थ माहिती करून घेण्याची आपल्याला सवय लागावी. शब्दांच्या अर्थाच्या छटा समजणे, शब्दकोश ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात घेणे, शब्दकोश हाताळता येणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये शिकायला मिळतात. की कशा प्रकारे आपण शब्दकोश हाताळला पाहिजे, शब्दकोशाची संकल्पना काय आहे, शब्दकोशांची आपल्याला गरज व महत्व कसे आहे, हे सगळं आपल्याला या पाठामध्ये शिकायला मिळणार आहे. तर काय असते शब्दकोशामध्ये? तर शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह, शब्दांचे प्रमाण, त्याचे उच्चार, व्युत्पत्ती, समानार्थी प्रतिशब्द, संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ आणि अर्थांचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र आणि प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ हे आपल्याला शब्दकोशामध्ये बघायला मिळतात. आता शब्दकोश कसा पाहावा? तर आपल्याला शब्दकोश पाहण्याचा एक क्रम यामध्ये दाखविलेला आहे. त्यामध्ये शब्दकोश आहे एखादा शब्द ठराव करणे, 11 विल्हे क्रम समजून घेणे, शब्दकोश बघ, अर्थ शोध, विविध अर्थछटा लक्षात घेणे, एका शब्दांचे विविध अर्थ समजून घेणे, यामध्ये शब्दकोशाचं असं दिलेलं आहे. तर शब्दकोशामध्ये एखादा शब्द शोधताना आकार विल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. आणि आपण विभागामध्ये वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे आपल्याला उदाहरण पाहूया की अणुरेणूतील शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे, दिव्य क्रांती आता समजा. आपल्याला अणुरेणूतील प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्दच शोधायचा असतो. अणुरेणूतील या शब्दातला तुणी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. अणुरेणू म्हणजे काय? तर सूक्ष्मकण. आणि 11 विल्हे म्हणजे काय? वर्णक्रम. तर यामधील आपल्याला वर्णक्रम हा अणुरेणू या शब्दातील तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. म्हणजे वर्णक्रम आपल्याला आणि सूक्ष्मकण यामध्ये शोधावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजेच प्रगटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल.
अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आपण क्रम लावू. आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते बघूया. यानंतर आपण बघूया की आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजेच इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल. त्याचा पहिला क्रमांक यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल. या साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन. व्यंजन म्हणजे काय? स्वर नसलेला वर्ण. व्यंजन म्हणजे काय? स्वर नसलेला वर्ण. पहिले व्यंजन क म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील द चा. मग येतील प्रगट आणि प्रकाश हे शब्द. सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात? तर प्र नंतर तर क आणि का. आता तुम्हीच सांगा क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल? अर्थात क चा. म्हणूनच प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर येईल. मग यानंतर आता आपला क्रम तयार झाला. अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश आणि विज्ञान. आहे ना सोपे? या क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. आणि ते कसे शोधायचे? तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजेच क पासून कौ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. त्यात क अधिक क्र शोधायचा, मग क्रा शोधायचा आणि त्यावर अणुस्वार असलेले शब्द शोधायचे. तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा. टीप क्ष ज्ञ यांचा क्रम अकार विल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. व्यंजन म्हणजे काय? तर स्वर नसलेला वर्ण आणि अकार विल्हे म्हणजे वर्णक्रम. तर शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लागली की शब्दांचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्वाचे साधन आहे आणि या साधनांचे महत्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात आणि भाषिक समृद्धीच्या वाटचाली शब्दकोशाचे महत्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शब्दकोशाचा कळलेला उपयोग म्हणजेच एखाद्या भाषेतील आकार विल्हेनुसार असलेल्या सर्व शब्दांचा संग्रह म्हणजे शब्दकोश. मराठी वर्णांच्या आकार विल्हेनुसार म्हणजेच आकार विल्हे म्हणजे काय? वर्णक्रमानुसार मराठी भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह हा मराठी शब्दकोशामध्ये असतो. एखाद्या शब्दाचा जर अचूक अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दकोशांचा अत्यंत उपयोग केला जातो आणि शब्दकोशामुळे आपल्याला उच्चार कळतो, शब्दाची उत्पत्ती कळते, त्याचे समानार्थी प्रतिशब्द आपल्याला कळतात, संदर्भानुसार बदललेले शब्दांचे आपल्याला अर्थ कळत असतात शब्दकोशामुळे. आणि कधी कधी शब्दांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णनही किंवा चित्र शब्दकोशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो शब्द मूळ भाषेतील आहे की परकीय भाषेतील आहे ते देखील आपल्याला कळू शकते. शब्दांचे लिंग कळते आपल्याला. शब्दाचे लिंग म्हणजे काय? तर आपल्याला शब्द समूहामध्ये आपल्याला लिंग देखील कळलेले यामध्ये आढळून येतील. कोणते लिंग आहे, कोणते लिंग आपले बदलले हे आपल्याला यामध्ये बघायला मिळते. अशा प्रकारे प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ कळतात आणि अशा प्रकारे शब्दांची संपूर्ण माहिती कळण्यासाठी आपल्याला शब्दकोश हा महत्वाचा असतो. म्हणजेच शब्दकोश नीट व सुलभतेने आपल्याला हाताळता आला पाहिजे. शब्दकोशाची निर्मिती ही भाषिक व्यवहारात अत्यंत महत्वाची व मूल्यवान आहे. म्हणून या पाठामध्ये शब्दकोश म्हणजे शब्दांचे भांडार होय आणि नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ आपल्याला शब्दकोशामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आपली काय वाढतं? शब्द पाहायला शिकणे व शब्द संपत्ती वाढवणे हा काय असतो? आपला उद्देश असतो. तर अशा प्रकारे आपण शब्दकोश म्हणजेच एक स्थूल वाचन बघितलेलं आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.